सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सर्वांचे सुस्वागतम। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे पौष पौर्णिमा। पौष पौर्णिमेला पाली भाषेत पुष्य मासो पूर्णिमा असे म्हणतात। ही पौर्णिमा साधारणतः जानेवारी महिन्यात येते। या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्या आहेत। उदाहरणार्थ, भगवान बुद्धाची राजगृहाला भेट, राजा बिंबिसारची धम्मदीक्षा, श्रीलंकेत पौर्णिमेचं महत्त्व, चैत्यपूजेचं महत्त्व, या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा। भगवान बुद्धाची राजगृहाला भेट। योचवंतक सावस सुलेसु सुसमाहितो उपेतो दमसच्चेन सवेकासाव मर्हितो। धम्मपद क्रमांक 10। याचा मराठी अर्थ, ज्याने स्वतःच्या मनाच्या मळाला दूर केले आहे तो सदाचारी आहे। असा सत्य आणि संयम युक्त व्यक्ती काशाय वस्त्राचा अधिकारी बनतो। सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर, गृहत्याग केल्यावर मगध देशाची राजधानी येथे जाण्याचा विचार केला। राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता। मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते। हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमाना बाळगता सिद्धार्थ हा नदीचे पात्र ओलांडून पलीकडे गेला। दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या, पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळा झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला। राजगृहात आल्यावर एका टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली। तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली। कपिलवस्तू ते राजगृह सुमारे 400 मैलाच्या अंतर आहे। एवढा लांबचा पल्ला गौतमाने पायीच गाठला। दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम उठला आणि भिक्षेकरता शहरात जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या भोवती प्रचंड जनसमुदाय होता। त्यावेळी मगधराज श्रेणीय बिंबिसार राजाने हा प्रचंड जनसमुदाय पाहिला। सिद्धार्थ मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथे अन्न सेवन करून तो ती टेकडीत चढून गेला। राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत इत्थंभूत सांगितली। नंतर राजा लवाजमा घेऊन टेकडी चढून वर गेला। शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मन शांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला राजाने पाहिल्याने आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्वक आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला। राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग। प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर। जीवनाची ती 3 उद्दिष्टे आहेत। जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो। याप्रमाणे मगध राजाने गौतमाला योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला। तो उपदेश ऐकल्यावर राजपुत्र ढळमळला नाही। तो पर्वताप्रमाणे अचल राहिला आणि म्हणाला, जगातील कलहांमुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे। या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्ग लोकांच्याही राज्याची मी अपेक्षा करणार नाही। शेवटी बिंबिसार राजाने हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही। तुला जे जे काही करायचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर। पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला। राजगृह सुखी समृद्ध हे मगध साम्राज्याचे शेकडो वर्ष राजधानी राहिलेले वैभवशाली असे महानगर व मुख्य बाजारपेठ होते। इसवी सन पूर्व 543 ते 499 या कालखंडात राजगृह नगरी बिंबिसार राजाची राजधानी होती।
बिंबिसार राजाच्या वेळी तथागताच्या धम्माचा प्रभाव संपूर्ण मगध राज्यात वाढला होता. त्यावेळी अनेक राज्यांचे राजे भगवान बुद्धाचे निष्ठावंत उपासक झाले होते. राजगृह हे भगवान बुद्धाच्या धम्म प्रचाराचे प्रमुख केंद्र होते. राजगृह व त्याच्या आसपास बौद्ध धम्माची 18 साधना केंद्र होती. भगवान बुद्ध हे राजगृहाला एकूण 24 वेळा गेले होते असा उल्लेख आहे. तथागतांनी राजगृहातील सर्व स्थळे फार रमणीय व सुंदर आहेत अशी प्रशंसा केली होती. ती सर्वच ठिकाणे तथागतांना आवडत असत. भगवान बुद्धाचे महापरिनिब्बान झाल्यानंतर कुशीनगराहून भगवंतांच्या पावन अस्थींचा एक भाग राजगृहाला आणण्यात आला होता आणि त्यावर नवीन राजगृहाच्या वेशीच्या दरवाजाच्या बाहेर एक भव्य अस्थिस्तूप बांधला गेला. त्यावेळी महाकाश्यपांनी त्याचे धातू निधान केले होते. त्यांनी सुवर्णपत्रावर लिहिले होते, पुढे भविष्यात प्रियदर्शी नावाचा राजकुमार राजछत्र धारण करून तो धम्म राजा होईल आणि तोच भगवंताच्या पवित्र धातूंचा म्हणजे पवित्र अस्थींचा जम्बूद्वीपात म्हणजे आताच्या भारतात सर्वत्र विस्तार करेल. अशा प्रकारे सुरुवातीला बिंबिसार राजाचा अर्धराज्य देण्याचा प्रस्ताव सिद्धार्थाने नाकारला होता आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर पुन्हा राजगृहाला भेट देण्याचे वचन दिले होते. तो दिवस इसवी सन पूर्व 534 मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा सम्यक संबोधी म्हणून जेव्हा तथागत वचनप्रतीसाठी राजगृहास आले तो दिवस पौष पौर्णिमा इसवी सन पूर्व 527 होता. दुसरा प्रसंग, दुसरे उदाहरण, राजा बिंबिसारची धम्मदीक्षा. अकोची मम अवधी मम अजिने मम आहसी में एचतं उपनहंती वेरं ते सन न सम्मती. धम्मपद क्रमांक 3. याचा अर्थ, मला शिवी दिली, मला मारले, मला हरवले, मला लुबाडलं. गोष्टींचा जो विचार करत असतो त्याचे वैर कधीच क्षमान पावत नाही. राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसारची राजधानी. त्या राजधानीत फार मोठ्या संख्येने जटिलांनी धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. राजा बिंबिसारला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळाले. अत्यंत सनातनी आणि दुराग्रही जटिलांना धर्मांतर करण्यास लावणारा माणूस निश्चित अरहंत किंवा सम्यक संबुद्ध असला पाहिजे असा विचार राजाने आपल्या मनाशीच केला. राजा बिंबिसार मगधातील दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह भगवान बुद्धांकडे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्याने अभिवादन केले आणि हात जोडून तथागतांसमोर बसला. बुद्धाच्या समोर असलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यप देखील होता. त्यावेळी उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला आणि उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. याचा परिणाम तेथील उपस्थित दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनावर झाला. भगवंताने त्या सर्वांना धम्माचा उपदेश दिला. त्यावेळी 1000 लोकांनी बुद्धाचे उपासक असल्याचे